दिल्ली स्फोटात डॉक्टरांच्या टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश। लखनौ, फरीदाबाद, पुलवामामधून 5 डॉक्टर ताब्यात, तर मास्टरमाइंड डॉक्टर उमर स्फोटात ठार। हरियाणातल्या फरीदाबादमध्ये सापडली दहशतवादाची फॅक्टरी। डॉक्टरांनी घेतलेल्या भाड्याच्या घरात स्फोटकांचं गोडाऊन। 30 ऑक्टोबरला डॉक्टर मुजम्मिलच्या अटकेनंतर टेरर फॅक्टरीचा उलगडा। स्फोट घडवणाऱ्या डॉक्टर उमरच्या कारचा प्रवास सीसीटीव्हीतून समोर। दुपारी 3:15 पासून कार लाल किल्ला परिसरात पार्किंगमध्ये उभी होती। केंद्र सरकारनं दिल्ली स्फोटाचा तपास एनआयकडे सोपवला। एनआयकडून पुरावे जमा, तर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, पंतप्रधान मोदींचा इशारा। दिल्ली स्फोटात जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा संशय। स्फोटातल्या मृतांची संख्या 12, तर 25 पेक्षा अधिक जण जखमी। राजकारण विसरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस। राऊतांचे भाऊ सुनील राऊतांसोबत फोनवरून चर्चा। मुंबई महापालिकेचे आरक्षण सोडत जाहीर। 227 पैकी 114 जागा महिलांसाठी राखीव। सर्वच पक्षातल्या अनेकांचा पत्ता होणार कट। नगर परिषदांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचे संकेत, तर महायुतीलाच समर्थन मिळण्यासाठी प्रयत्न। सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। कोल्हापूरच्या नागाळा पार्कमध्ये भर दुपारी बिबट्याचा धुमाकूळ। एका पोलिसावर हल्ला। अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश।